वेलकम और वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग. बोल वेलकम. मला आता आज मम्मीची सुट्टी आहे म्हणजे आता सुट्टीच आहे. हाँ तेच. आता थोड़ा दिवस घरीच आहे, मग काय करू. हाँ तो अभी हम लोग खाएंगे डोसा. मम्मी ने आता डोसा घेऊन आली आहे. आता घरीच जेवण बनवणार आहे ना आज. हाँ आज घरी बनवणार आहे जेवण. आता ती घेऊन आली आहे फक्त डोसा बाहेरून. हाँ मोनूचं टिफिन लावलाय म्हणून. मोनू अंशूला त्या लोकांनी आज नाश्त्यामध्ये डोसा होता मस्त. खूप छान जेवण बनवतात त्या. हाँ मस्त आहे. खूप छान आपलं घरगुती सारखं टेस्टी हाँ. जेवण असतं. मला पण आवडलं फर्स्ट टाइम, पण तुझ्यापेक्षा चांगलं नाही बनवाय. टेस्ट थोडा अलग है. अंडा बॉईल ह्याच्यामध्ये कसं काय भेटू शकतं यार. अच्छा आहे. मी जाते आंघोळ करायला, कारण मला माझा थोबडा बघवत नाही आहे, अजिबात नाही बघवत आहे. कारण मी मेकअप काढून नाही झोपले. उद्या मी जाणार आहे पुणे. पुण्यानंतर तुम्हाला समजेल मी कुठे जाणार आहे ते. मग त्याच्यानंतर तुम्हाला चांगले जरा थोडेसे व्लॉग्स बघायला भेटणार आहेत. हे पण हे काय आहे हे. मला हे करायला मज्जा आता येते, पण ठीक आहे. हे मम्मीचं जे ढगलं शर्ट घातलंय ना मी, पहिला तर मला जाऊन कपडे अरेंज करायचे आहेत. आणि मी कशाने कपडे घेऊन जाणार आहे ते पण मला माहित नाही, कारण माझ्याकडे बॅग नाही. हा दे ना पैसे लगेच. काय बोलली. कार्टून मध्ये टाकायचे नाही पैसे, मग कसे टाकायचे पैसे. मला द्यायचे. मला तर देत नाही. मी काहीतरी भलतच केलं. हे ना असं फ्रेंड सोबत राहून ना काय सवय लागते. मग असं घरी पण होतं. ठीक आहे आता मी जाते आंघोळ करायला. मम्मा बाथरूम मधनं प्लीज आउट हो. मला आंघोळ करायचे. मला कपडे भरायचे आहेत, शोधायचे आहेत पहिला तर कपडे. कारण माझ्याकडे एक कपडे नाही आहेत. मी सर्व कपडे घेते टाकते कुठे मला माहित नाही. तर मला नाही माहिती आता कुठे माझ्याकडे कपडे कुठे आहेत. आणि मी अर्धे येशूचे टाकणार आहे, अर्धे मोनूचे टाकणार आहे. कारण येशू मी चालली कुठे तुला माहिती आहे. पण येशू तुला मी 1000 रुपये देणार, तुला माहिती आहे. तुला माहिती आहे मी तुला पैसे देणार आहे. सो कीप युअर माउथ शट. शट अप. चुप चुप. तुला द्यायला लागणार, कारण मी चाललीच आहे अशा जागेवरती जिकडे लपून ठेवणार काय असतं. हा आपल्या बहिणीला कपडे नाही देणार, मग कोणाला कपडे देणार. अशी बहीण दुश्मनला पण नाही भेटली पाहिजे. असे बहिणी दुश्मनला पण नाही भेटले पाहिजे. मला का भेटले मग. एक कपडे नाही देऊ शकत ती मला. बोलते मी नाही घातले तर मी तुला कसे देऊ. अरे पण जेव्हा मी तुला देते तेव्हा मी हा विचार करते काय. मी नाही करत हा विचार कधी. तू काय मम्मी, मी काय अशी लहानपणापासून. छोटी आहे म्हणून काय झालं. मोठ्या लोकांचं घ्यायचं सर्व. सनस्क्रीन घ्या, लिपस्टिक घ्या, मेकअप घ्या, सर्व घ्या. मम्मी पण फुल तिच्या साईडने. आम्ही कुठे जायचं, मोठ्या लोकांनी कुठे जायचं, जीव द्यायचं जाऊन. एक तर मी माझे कपडे घेते टाकते कुठे मला भेटतच नाही टाइमवर. आणि जेव्हा शिफ्टिंग करणार तेव्हा कुठून तरी तो प्रकट होणार टॉप. आणि तेव्हा मला गरजच नसेल त्या टॉपची. आता गरज आहे तर मला एक कपडे नाही भेटत. मी कुठे ठेवले माझे सर्व कपडे. हे भगवान आता काय करू मी. मला काय सुचत नाही आहे. असले भंगार कपडे इकडे तिकडे दिसतात आहेत मला. पण चांगले कपडे नवीन कपडे कुठे आहेत माहित नाही. काय माहिती कुठे लपवून ठेवले आहेत. घालतात माझे कपडे तेव्हा माझे कपडे हे लोक घालतच नाही. घालते येशू चल कुत्ती. मी चालले आता आंघोळ करायला. नंतर येऊन मी सर्व करेन. आणि आज मी मम्मीसोबत व्हिडिओ पण बनवणार आहे.
आणि मला एक कोलॅबवाला पण व्हिडिओ बनवायचा आहे, कारण मी आता बाहेर जाते तर मी नाही बनवू शकणार नंतर, म्हणून मी आत्ताच जे काय आहे ते बनवून घेणार आहे. आणि काय बोलत होते, विसरली. हा पटली असती. बियर्डचे ग्लासेस मम्मी घेऊन चाललेली आहे. कोकोनट वॉटर होतं याच्यामध्ये, कोकोनट बियरच्या ग्लासमध्ये. ते मी डीमार्ट मधून आणलेले. बाय. कॉट 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 येशूचा नवीन यूट्यूब चॅनल आता जस्ट आजच ओपन केला आहे, तर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. ॲश व्लॉग करून आहे. हां हां हां. आणि मम्मी होते आता रेडी, आणि मम्मीने हे माझं पिंक घातलं आहे, जे आता मम्मीनीच घेतलं आहे, मम्मी आणि येशूनी, कारण मला हे खूप लूज होतं. मम्मीलाच किती लूज होते ते तुम्ही बघू शकता मागे. पण ठीक आहे, हे चांगलं वाटतं. बरं झालं मागवलं मी, खूप कमी प्राईसमध्ये भेटलेलं मला. SSS मी घालेन मग कुठेतरी बाहेर गेली ना अशी, लाईक गोवा वगैरे. गोवाला मम्मा तू एवढं सिम्पल घालण्याचा विचार करते, पण ठीक आहे, मी तर घालू नाही शकत कारण मी एवढी बारीक आहे, तर मला खूप कपडेमध्ये प्रॉब्लेम होतो घालायला. मम्मीमुळे. माझा तो पर्स ठेव माझ्या बॅगमध्ये, तो पर्स. पैसे नाही त्यामध्ये, पण सामान आहे सर्व. आता जस्ट आंघोळ केली, केस धुतले, जरा केस सुकले आहेत आता माझी, पण ड्रायर शिवाय ते स्ट्रेटनिंग केल्याशिवाय काय होणार नाही. स्ट्रेटनिंग म्हणजे ब्लो ड्राय, मी स्ट्रेटनिंग नाही करत, ब्लो ड्राय करते. आणि मला आयब्रो करायचे आहेत, मला थोबड्याला काहीतरी लावायचं आहे. उद्या जाणार आहे मी, आजच जाणार आहे मी आईकडे. मला आईकडे जायचं आहे कसं पण करून. आज नाही तर बघू उद्या सकाळी. कुछ भी कर सकती हूँ मैं. आता रेडी झाली, आता एक व्हिडिओ बनवायचा आहे, तो व्हिडिओ बनवेन मग जाय. चलो. संपतच नाही ते, मला लेट होतोय. वाजलेत बघा किती, 4 वाजलेत. आयशूच्या स्टाईलचा मेकअप चाललाय. अरे पण तुला अरे मेकअप का केला तू? मेकअप का केला? आपल्याला सनस्क्रीन वाला व्हिडिओ बनवायचा आहे. बोलते की आधी ती रेडी हो, लवकर लेट. मी इथे का बसली आहे अशीच? मला तू सांगू, माझ्या डोक्यात नाही आलं, मी फोन यूज करते तर. नको लावा, जास्त नका लावू आता. सोड येशू. येशूला बोला सोडायला. सोडतच येशू सोड. थोडस कमी करते सर्व. एक काम कर, लिपस्टिक पुसून टाक आणि ते नॉर्मल ठेव. ते नॉर्मल एवढं वाटत नाही, चांगलं वाटतंय. लिपस्टिक काढून टाक सर्व. काढा परत, एवढं सगळं केलं आता परत लिपस्टिक काढा. हा काढा. हिला काय अक्कल आहे की नाही आहे इथे? अशीच मी पण केला असता, मग हिच्यापेक्षा पहिला रेडी होऊन मी बसले इथे. मी मेकअप करत बसली आहे. एकदम अचानक एकदम वेगळी दिसली ना तुम्हाला लोकांना. हे लेन्स खूप जास्त वाटतात की चांगले वाटतात मला काही समजत नाही, पण मला राज बोलतो की तू भूत वाटते लेन्स लावल्यावरती. म्हणजे तो मला असं बोलला नाही की तू भूत वाटते, तो डायरेक्ट बोलतो भूत बन के आने वाली आहे क्या. म्हणजे तेच झालं, भूत म्हणजे लेन्स. आणि हे मी लॅशेस लावले आहेत, जे एक एक करून लावते ना मी, ते वाले लावले आहेत. हे माझे रिअल नाही आहेत, रिअल माझे जे पहिला होते ते आहेत, पण हे जे एकदम असे वाटतात आहेत ना, ते मी फेक लावले आहेत. आणि हा मेकअप मी छान केला आहे, मस्त वाटतं. आणि जर तुम्हाला पण असं मेकअप करायचं आहे तर काही नाही करायचं आहे, फक्त जे बाहेर आहे तिकडे पिंक लावायचं आणि मध्ये आणि कॉर्नरला व्हाईट. झालं. ह्याच्यामध्ये मी काही जास्त नाही केलं आहे, फक्त तेवढंच केलं आहे, बाकी काय नाही. तुम्ही बघू शकता. आणि तेच नॉर्मल माझी ब्लश, लिपस्टिक, बस डन.
आणि मम्मीसोबत ब्लॉग बोलते आणि मम्मीसोबत मी व्हिडिओ बनवलेला तर. आणि खाली मी ट्रॅक पॅन्ट घातली आहे. नेहमी घालतेस. मी फक्त व्हिडिओ बनवायला वरतीच काहीतरी घालते, खालती माझं काही पण असतं. आणि मम्मी मस्त डाळ भात बटाट्याची भाजी बनवते जी मला खूप जास्त आवडते. मम्मा एक काम कर, तू कामधंदा सोडून टाक घरी. पैसे तर देत नाही. नाही हा पैसे मला आणायला 2000 देणार नाही आता माझ्याकडे नाही आहे तू सध्या तरी देणार नाही. आहे मला. आता लोक बोलतील काय मम्मीकडूनच पैसे घेते, खूप वर्षानंतर घेते. ठीक आहे 8 वर्षानंतर पैसे मागते. सध्या नाही आहे. हो 8 वर्ष किती छोटं बोलते. 8 आहेत मम्मा. 8 जरा जास्त बोलली. 5 हां 5. नको. कामाला लागल्यापासून कुठे घेतले पैसे तुझ्याकडनं एकदा पण. ते तर कामाला तर हिच्याचमुळे लागली आहे पण ठीक आहे. लागली होती, आता हे मी माझ्यामुळे करते. बाजू काहीतरी उरले ना आता. आणि मी माझा फोन घेऊन एकदम पळते. आता हा मेकअप मी जस्ट केला आणि मी जस्ट व्हिडिओ बनवला. म्हणजे व्हिडिओ बनवायला 5 मिनटं पण नाही लागली आणि लगेच झाला. आणि मेकअप करायला मला अर्धा तास लागला. आणि आता हा मेकअप काढायचा माझं अजिबात मन नाही करत आहे, कारण माझे हे लेन्स मला एवढे आवडतात. पण थोडेसे अजून नॅचरलवाले घेतले पाहिजे होते मी. हे एकदम पार्टीवाले आहेत, एकदम क्लब ढिच्चाकवाले, एकदम म्हणजे एकदम कुठेतरी एकदमच ओव्हर ड्रेस्ड झाली मी. आणि एकदमच असं नॉर्मल मी ह्याच्यावर नाही घालू शकत. किंवा कोणाच्या लग्नाला वगैरे चांगलं वाटतं. रोशनीच्या लग्नाला लावलेले चांगले वाटत होते लेन्स. चांगले वाटतात आहे ना, जास्त ओव्हर नाही वाटत आहे ना. फोटो काढला. आता बघू हे कधीपर्यंत मी असा मेकअप ठेवते आहे. देखते आहेत दोस्तों. पहिला एडिट करते व्हिडिओ आणि मग परत चालू करते. सुटलं आहे पूर्ण. जस्ट माझा रील बनवून झालं आहे. मी एडिट करणार होती पण ठीक आहे, मी आता नंतर एडिट करणार आहे. ही अशी का करते मला माहिती नाही. आता ही जेवते आहे, मी पण आता जेवते आहे, पण नंतर चालू करते. डाळ डाळ नाही. मी आता हे सर्व कपडे काढून ठेवलेत कारण मी उद्या जाणार आहे बाहेर. आणि मी हे सर्व असं काय घालून बघते. चांगला वाटतोय हा टॉप, घालू शकते मी. आणि हा मेकअप काढायचा आहे, सर्व काढायचं आहे. आणि हा जॅकेट तर मला घालायलाच लागेल या टॉपमध्ये कारण सीवलेस आहे. चांगला वाटतोय टॉप. मम्मी तर बोलते चांगला वाटतोय. पसारा बघ सगळं सामान भरलंय. चांगला वाटतोय टॉप. टॉप काय खाली जाऊन तर Sleeveless. घेऊन आली. स्लीव्हलेस काय हॅलो का ना लय माझं बरोबर बोलली मी. आणि माझे ब्लॉग आता परत चालू होईल. सो प्लीज गाईज सबस्क्राईब माय चॅनल. आणि येशूने पण चालू केलंय. त्याच्यामुळे हे नकली lashes. खूप स्ट्रेस हे ते खूप धावपळ. आणि आता मी सध्या तर घरीच आहे कारण का ट्रॅव्हल करत होती. मग खूप बारीक झाली मी हेल्थ इश्यू वगैरे. बारीक नाही झाली का बघ हालत खराब झाली. आता परत हे सगळं धावपळ आहे. आणि मम्मी म्हणून 10 दिवस स्टार्ट होते. आता 10 दिवस ती घरीच आहे. आणि आज तिने मस्त ब्लॉग बनवला आहे. ती उद्या टाकणार आहे ब्लॉग है ना. आताच टाक. आता नको टाकू, सकाळी टाक. सबस्क्राईब माय चॅनल. आता मी जाते आईकडे आणि आईकडनं मी सकाळी जाणार आहे पुण्याला. तर मला वाटतं मी हा ब्लॉग इथेच एंड करेन. इथे नाही म्हणजे आईकडे जाऊन आणि मग नंतर उद्याचा ब्लॉग उद्या सकाळी चालू करेन.